नमस्कार, पूजा अँड मृदू व्लॉग या चॅनलवर आपलं स्वागत। भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचं विशेष आणि वेगळं महत्त्व आहे। म्हणून कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा खास असते। तिला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा, प्रकाशाची वाट दाखवणारा। या दिवशी कार्तिकेयांचं दर्शन घ्यावं, गंगा स्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असं शास्त्रात सांगितलं आहे। हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते। तसंच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते। देशभरातील मंदिरामध्ये विविध दिवे लावले जातात। अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लागले जातात। घाट गड किल्ले सजवले जातात। अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयांचं पूजन केलं जातं। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असं मानलं जातं। कार्तिक स्वामींचं दर्शन या दिवशी शुभ मानलं। या दिवशी दीपदान केलं जातं। तुळशी विवाहाची सांगताही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं। नदी स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असं सांगितलं जातं। त्यानंतर लक्ष्मीनारायणाची षोडोपचार पूजा करावी। त्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे ह्या दिवशी अत्यंत शुभ मानले जातं। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असं म्हटलं जातं। त्यासोबतच लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्यही दाखवावा। त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते। काही जण 105 वातींचा दिवा लावतात तर काही जण 700 वातींचा दिवा लावतात। एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचं दहन व्हावे असं आहे। कापसाचे सूत काढून ती वात बनवली जाते। त्याची एक खास पद्धत आहे। बाजारात त्रिपुर वात मिळते, त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातींचाही दिवा लावू शकता। त्रिपुरारी पौर्णिमेची कथा। त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता। म्हणूनच ते त्रिपुरारी म्हणून त्रिपुरारी ह्या नावाने ओळखले जातात। त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते। तारकासुराच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले। थोरला तारकाक्ष, मधला विद्योन्माली आणि धाकटा कमलाक्षाने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला। ही 3 स्थान त्रिपुरे म्हणून ओळखली जायची। त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत। हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत। त्यावेळेला मध्यान समयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्रपुष्प नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीच नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता। या त्रिपुरासुरांनी 3ही लोकात हाहाकार माजवला। देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची 2 पवित्र तत्व शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते। म्हणून या दिवशी विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे। इतर वेळेला आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो। कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो। दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे। यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना आपण असा विचार करू की समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर हो, हीच प्रार्थना आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत आणि हो, आपल्या चॅनलला आठवणीने फॉलो करा। भेटू नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।